हरियाणामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। या ठिकाणी थोड्या नाही तर तब्बल 500 विद्यार्थिनींनी एका प्राध्यापकावर गंभीर आरोप केले आहेत। या मुलींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। त्यांचं हे पत्र सोशल मीडिया व्हायरल झालं आहे। या प्रकरणात प्राध्यापकावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। हरियाणातील सिरसा येथील चौधरी देवी लाल विद्यापीठातील सुमारे 500 विद्यार्थिनी एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे। या संदर्भात मुलींनी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आणि महिला आयोगाला पत्र लिहिले आहे। त्यात मुलींनी दावा केला आहे की प्राध्यापक त्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवून असं घृणास्पद कृत्य करतात। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यासोबत हा प्रकार सुरू असल्याचं पत्रात म्हटलं आहे। या प्रकरणी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आला आहे। पीडित मुलींनी लिहिलेले पत्रही सोशल मीडिया व्हायरल होत आहे। हे वाचून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। या प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। रिपोर्टनुसार मुलींनी प्राध्यापकाविरोधात पत्र लिहिण्याची ही चौथी वेळ आहे। याआधीही विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने आरोपीला 2दा क्लीन चिट दिली आहे। ASP दीप्ती गर्ग यांनी सांगितले की प्राथमिक तपासानंतर त्या या प्रकरणी FIR दाखल करणार आहेत। सर्वात आधी आम्ही पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी करू। या कालावधीत जे काही समोर येईल त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं दीप्ती गर्ग म्हणाल्या। आरोपी प्राध्यापकाने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा दावा त्यांनी केला। ते म्हणाले, विद्यापीठाशी संबंधित काही कामात मी सक्रिय होतो, त्यामुळे मला टार्गेट केले जात आहे। माझ्या विरोधातील प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे। हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आरोप आहे। रिपोर्टनुसार या प्रकरणातील पहिले पत्र मुलींनी गेल्या वर्षी जूनमध्ये लिहिले होते। हे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले। याबाबत विद्यापीठाकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली, मात्र आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळाले नाही।